महाराष्ट्रामध्ये जमिनीच्या नोंदी म्हणजे जणू एक आरसा आणि तो सांभाळतो एक महत्वाचा अधिकारी. त्या अधिकाऱ्याला म्हणतात तलाठी. गावाच्या जमिनीच्या नोंदींशी सगळी सूत्र त्यांच्याच हातात असतात. पण विचार करा, हाच आरसा जेव्हा डिजिटल होतो तेव्हा काय होतं? चला पाहूया ही नवी क्रांती. थोडक्यात तलाठी म्हणजे क्लास 3 सरकारी कर्मचारी जे नागरिक आणि महसूल विभागाला जोडतात. हे पद वंशपरंपरागत कुलकर्णी पदापासून ते आजच्या डिजिटल सक्षम तलाठ्यापर्यंत बदलत गेले आहे. तलाठ्याचं सगळ्यात महत्त्वाचं हत्यार म्हणजे गाव नमुना 7/12. हा उतारा म्हणजे जमिनीची खरी ओळख. यामध्ये 2 फॉर्म एकत्र असतात. फॉर्म 7 मालकी हक्क सांगतो आणि फॉर्म 12 पिकांची माहिती देतो. फक्त 7/12वीचे नाही तर 8 फेरफार नोंदवही यांसारखे अनेक महत्त्वाचे रेकॉर्ड्स तलाठी सांभाळतात. पण आधी हे रेकॉर्ड्स मिळवणं म्हणजे मोठं दिव्य होतं. खूप वेळ जायचा, भ्रष्टाचारालाही वाव होता. चला तर जुन्या आणि नव्या पद्धतीची तुलना करून पाहू. फरक अगदी स्पष्ट आहे. आणि ह्या नव्या डिजिटल उतार्यासाठी खर्च येतो फक्त 15 रुपये. हा डिजिटल उतारा पूर्णपणे कायदेशीर आहे, कारण यात आहे डिजिटल सही आणि खास QR कोड. स्वतः महसूल मंत्र्यांनी याला पारदर्शक आणि वेगवान सेवेचा नवा अध्याय म्हटलं आहे. या डिजिटल बदलामुळे तलाठ्याच्या कामावर आणि करिअरवरही मोठा परिणाम झाला आहे. तो कसा? पाहूया. नोकरीत लवकर लागल्यास तलाठ्यापासून तहसीलदार होण्याचा प्रवास साधारणपणे 25 ते 30 वर्षांचा असतो. सुरुवातीला सर्व भत्ते मिळून पगार साधारण 37 ते 40 हजारांपर्यंत जातो. पण मग ही डिजिटल क्रांती एवढी महत्वाची काय? हे फक्त एक टेक्नॉलॉजी अपडेट नाहीये. यामुळे नागरिकांना हक्काची माहिती सहज मिळते, भ्रष्टाचार कमी होतो आणि कामात पारदर्शकता येते. तर हा डिजिटल आरसा फक्त जमिनीची मालकी नाही, तर प्रशासनाचं भविष्यही दाखवतो आहे.